उद्या निकाल नाही, सर्व नगरपालिकांचा निकाल आता 21 डिसेंबरला. नगर परिषद आणि नगरपंचायतींची मतमोजणी पुढे ढकलली. मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाचा हा निर्णय. खंडपीठाचा निर्णय सर्वांना मान्य करावा लागेल. 24 ठिकाणच्या निवडणुकांमुळे निकाल पुढे ढकलणं अयोग्य. कोर्टानं निकाल पुढे ढकलल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांची ही प्रतिक्रिया. निवडणूक आयोग आणि कोर्टावरती न बोललेलंच बरं. खंडपीठाच्या निकालानंतर उद्धव ठाकरे यांची ही टीका. कुठेतरी तार जोडायची सेटिंग राहिली असेल. उद्याचा निकाल लांबणीवर पडणं संशय व्यक्त करण्यासारखं. कोर्टाच्या निर्णयानंतर निलेश राणेंकडून शंका व्यक्त. नागपूर खंडपीठाच्या आदेशामुळे निवडणुकीचा खेळ खंडोबा. राज्य सरकार आणि निवडणूक आयोग यासाठी जबाबदार. विजय वडेट्टीवार यांची टीका. भाजप सिंधुदुर्गात पैसे वाटप करत असल्याचा निलेश राणे यांचा आरोप. वकिलांसोबत बोलणार आणि मी केस करणार. कारवाई न झाल्यानं निलेश राणे आक्रमक. मालवण पिंपळपार या ठिकाणी तपासणीवेळी कारमध्ये 1.5 लाखांची रोकड आढळली. देवगडमधल्या भाजप पदाधिकाऱ्यांची कार असल्याची माहिती. संबंधितांवरती गुन्हा दाखल. शिंदेंच्या शिवसेनेकडून मालवणमध्ये पैशांचं वाटप. एकनाथ शिंदे यांनी मालवणमध्ये पैशांच्या बॅगा आणल्या. वैभव नाईक यांचा हा आरोप. वैभव नाईक यांचे आरोप नैराश्यातून. प्रचारात अनेक दिवस व्यस्त असल्यानं कपड्यांच्या बॅगा असतात. नाईकांच्या आरोपांवरती उदय सामंत यांचं उत्तर. आम्ही पैशांनी निवडणूक जिंकत नाही. निवडणुकीतील पैशांचा गैरवापर हानिकारक. संपूर्ण निवडणूक रद्द व्हायला हवी. सुप्रिया सुळे यांची ही मागणी. मंत्रालयातील पीए निवडणूक कार्यक्रम बनवतो आणि आयोग तो जाहीर करतो. निवडणूक कार्यक्रमावरून बाळासाहेब थोरात यांचा हा मोठा आरोप. निवडणूक आयोगासारखा नालायक विभाग नाही. संजय गायकवाड यांच्याकडून निवडणूक आयोगाचा नालायक असा उल्लेख. मतदार यादीमध्ये बोगस नावं असल्याचाही गायकवाडांचा आरोप. भाजप नेत्यांकडून पुन्हा भाजपच नंबर 1 पक्ष असल्याचा पुनरुच्चार. महायुतीमध्ये सर्वात मोठा वाटा भाजपचा दिसेल. गिरीश महाजन यांच्यासह बावनकुळेंचं हे विधान. गठ्ठ्यांनी मतदान असल्यास सत्ताधाऱ्यांकडून 22,000ची ऑफर. निलेश राणे यांच्या आरोपांनंतर सचिन अहिर यांचा हा दावा. मतदानानंतर हिंगोलीमध्ये संतोष बांगर यांच्याकडून मतदानाच्या गोपनीयतेचा भंग. मतदान केंद्रात संतोष बांगर यांच्याकडून घोषणाबाजी. मोबाईलचाही करण्यात आला वापर. जामखेड या ठिकाणी